समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। औरंगजेबाच्या कबरच्या वादामुळे नागपुरात 2 गटांमध्ये तणाव निर्माण झाला। महल परिसरात 2 गट आमने सामने आलेत। सकाळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने औरंगजेबाच्या कबराविरुद्ध निदर्शने केली। त्यानंतर संध्याकाळी दोन्ही गट आमने सामने आले। संतप्त जमावाने दगडफेक केली आणि काही वाहनांची तोडफोड सुद्धा केली। महल परिसरात तणाव वाढल्यानंतर पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। मिळालेल्या माहितीनुसार इथे 2 गटांमध्ये वाद निर्माण झाला। जमावाने एका क्रेनलाही आग लावली। दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले। ते म्हणाले की 2 गटांमधील वादानंतर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होणे दुर्दैवी बाब आहे। नितीन गडकरी यांनी नागपूरकरांना शांतता राखण्याचे आणि परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे सुद्धा आवाहन केले आहे। नागपूरमध्ये काही अफवा पसरवल्यामुळे धार्मिक तणाव निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे। या सर्व परिस्थितीमुळे नागपूरने नेहमी शांततेचा इतिहास हे नागपूरची विशेषता राहिलेली आहे। माझी सर्व बांधवांना विनंती आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता प्रस्थापित करावी आणि कोणीही रस्त्यावर येऊ नये। सगळ्यांनी कायदा आणि व्यवस्थेला सहकार्य करावं आणि सलोख्याचं आणि सौहार्दाचं वातावरण ठेवण्याची नागपूरची जी परंपरा आहे त्या परंपरेनुरूप आपला व्यवहार करावा। ज्या ज्या लोकांनी चुका केल्या असतील किंवा ज्यांनी गैरकायदेशीर कृत्य केले असतील त्यांच्यावर सरकार कारवाई करेल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो। माननीय मुख्यमंत्र्यांनाही या संबंधातली सर्व माहिती मिळालेली आहे। त्यामुळे आपण कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं आणि प्रेमाचं सौहार्दाचं उत्तम वातावरण ठेवण्याकरता मदत करावी, पोलिसांना मदत करावी असं माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे। नमस्कार। तसेच या परिस्थितीत प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना केले। अशा परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे। नागपूरच्या महाल भागामध्ये जी काही घटना घडलेली आहे ती अतिशय अयोग्य आहे। अशा प्रकारे जमा होऊन दगडफेक होणं अत्यंत चुकीचं आहे। माझी तमाम नागपूरकरांना विनंती आहे की सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करावं। नागपूर शहर हे एकोप्याने राहणारं शहर आहे, त्यामुळे कोणीही शांतता भंग करू नये। मी स्वतः या परिस्थितीवर पूर्ण नजर ठेवून आहे। नागपूरच्या पोलीस आयुक्तांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे दंगे करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे। पोलिसांवर जर कोणी हमला करत असेल तर ते देखील अतिशय गांभीर्याने घेतलं जाईल। त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की या ठिकाणी सर्वांनी शांतता ठेवावी।